घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी गडाला दौलत बाई मल्हारी देवा तो नवसाला. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आमच्या पिकनिकचा दुसरा दिवस आहे आणि आता आपण आहोत जेजुरीमध्ये आणि या इथे समोर आहे खंडोबा मंदिर. इथे वरती खंडोबाचं मंदिर आहे या इथे आणि ही होती आमची रूम. या रूममध्ये आम्ही थांबलो होतो. तर क्लीन आहे रूम, चांगली आहे. या इथे वॉशरूम आहे. त्यांची तयारी झाली आहे. रेडी तर आमची ठाणेकर फॅमिली रेडी आहे आणि वेनिया पण रेडी आहे. बाळा रेडी. आणि सनराईज पण होत आला आहे. आता वाजलेत 6:15. मित्रांनो आता आम्ही निघालो आहे आमच्या हॉटेलमधून आणि या हॉटेलमध्ये आम्ही थांबलो होतो, राजा मल्हारी लॉज. तर ठीक आहे हॉटेल. आणि या इथे गाडी पार्क केली होती आणि हा समोरच मेन रोड आहे आणि हा पाठीमागे हा जेजुरीचा डोंगर आहे. तर आता आपण गाडीने जाऊया डोंगराच्या पायथ्यापर्यंत आणि मग तिथून आपण वरती जाऊया. आता आपण निघालो आहे जेजुरी गडावर जायला. मित्रांनो आता आपण गाडी इथे पार्क केली. हे पार्किंग स्पेस आहे इथे आणि इथे आपली गाडी पार्क केली आहे आणि या इथून आता जाऊया आतमध्ये मंदिरामध्ये. तर या इथे एक हनुमान मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे इथे आतमध्ये. आधी थोडा नाश्ता करूया, चहा पिऊया. श्री मार्तंड देवस्थान जेजुरी मुख्य महाद्वार. आता आपण आहोत महाद्वाराच्या इथे. आज बघू शकता आज भरपूर गर्दी आहे, रविवार आहे. आता वाजलेत सकाळचे 7. उमाजी नाईक आहे. अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली. आता अर्धा गड चढून झालाय आणि अजून अर्धा गड बाकी आहे. थोडासा दम लागलाय. करताना मल्हारी देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली करताना मल्हारी. तर इथून मेन एंट्रन्स आहे. तर मित्रांनो माझ्या पाठी बघू शकता आता आपण पोचलो आहे आणि हे आहे खंडोबा मंदिर. आणि आज संडे आहे. खूप जास्त गर्दी आहे. बरीच मोठी लाईन आहे. देवा
देवाची सोन्याची जेजुरी मल्हारी, गडाला 9 लाख पायरी मल्हारी, देवा तू नवसाला पावर मल्हारी, देवा तू धावलं मल्हारी, देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची. हा मोठा कासव आहे, हे सगळे कासवावरती आहेत. अंगोली करताना मल्हारी, देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी. हा रस्ता जातो कडेपठारला. इथे लिहिलं जुनागड जाण्याचा मार्ग. तर 3 किलोमीटर डिस्टन्स आहे. तर लास्ट टाईम मी गेलो होतो या इथून. समोर कडेपठारचा डोंगर आहे. तर मित्रांनो खूप गर्दी आहे आणि इथे चौकशी केल्यावर कळलं की 3 तास तरी जातील मिनिमम दर्शनासाठी. म्हणून आम्ही इथे दर्शन पास आहे. आपण VIP पासच्या लाईनीत आहोत आणि पासची प्राईस 100 रुपीज पर पर्सन आहे ॲक्च्युली. अजून आपण पासाच्या लाईनीत उभे आहोत. 10 मिनटं झाली. पासाच्या लाईनीतसुद्धा 10 मिनटं थांबले. तर विचार करा तिकडे त्याच्या मागच्या बाजूला मोठी लाईन आहे. हे मंदिर आहे वरती आतमध्ये आणि मंदिरातून हा एक्झिट आहे. इथून डायरेक्ट. तर मित्रांनो आता आपण दर्शन पास घेतलेला आहे. हा दर्शन पास आहे आणि पास 100 रुपीज पर पर्सन आहे. 200 नाही आहे. आणि आता ही छोटीशीच लाईन आहे. हे प्रवेशद्वार आहे. इथून एंट्री आहे. मित्रांनो आता दर्शन झालेलं आहे. मित्रांनो आता आपण आहोत जेजुरी मंदिराच्या बाहेर, खंडोबा मंदिराच्या. आणि आता आपलं दर्शन झालेलं आहे. जय मल्हार. तर आता आम्ही आहोत खंडोबाच्या मंदिरात आणि आताच दर्शन घेऊन झालंय. म्हणजे आम्हाला आता प्रसन्न वाटतं पूर्णपणे. ते बघा ते मंदिर. मित्रांनो आता आपण आहोत खंडोबा मंदिरात गडावर आहोत आणि या इथून आपण वर आलो. तर हा मुख्य प्रवेशद्वार आहे हा वाला. इथे या पायऱ्या आहेत आणि आपण या इथून आलो. त्या रस्त्याने आपण आलो. ही शेड टाकली आहे त्या तिथून आलो आणि या इथून खाली जाऊन तिकडे मेन एंट्री आहे, पायथा आहे आणि या बाजूला मंदिर आहे समोर. ग्रे हाऊंड ब्रीड आहे. तर हे रनिंगमध्ये खूप फास्ट धावतात. देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली करताना मल्हारी, देवाला अंगोली घालताना मल्हारी, देवाची अंगोली. आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि पाठीमागे हे खंडोबा मंदिर आहे. हा एक्झिट आहे इथून जाण्याचा मार्ग. मित्रांनो हा जेजुरी गड आहे आणि इथे समोर आहे कडेपठार. तर बरेच लोक जाताना दिसतात. तर मित्रांनो माझ्या पाठी बघू शकतात त्या तिथे आहे एक कडेपठार वरती. तर या इथून रस्ता आहे. हा जेजुरी गड आहे
आपण गडाच्या बाहेर आहोत आणि या इथून हा असा रस्ता जातो आहे. या इथून बरेच लोक दिसत आहेत जाताना. खूप गर्दी आहे या वाटेनी. आणि या इथे वरती कडेपठारचा डोंगर आहे, म्हणजे देऊळ आहे कडेपठार. तर मित्रांनो आता दर्शन झालं आहे आणि आता आपण जाणार आहोत मोरगावच्या गणपतीला. तर आता निघूया इथून. तर मित्रांनो आता आपण निघालो इथून जेजुरीवरून नाही, गडावरून. आणि आता इथून चाललो आहे खाली. खंडेराया देवराया थाटून आला सानळ दुर्गाला, घेऊन जाया बानुबया ऐटीत बांधला सामुंडा बळ्या, मंडप भारी इंद्रधनुचा. मित्रांनो हे बानुबाईची मेंढरं आहेत. आणि या इथे बानुबाईचं मंदिर आहे हे समोर. किती घेतात डोलीचे? 1000 रुपये. 1000 रुपये. वरती नेऊन परत खाली आणून सोडणार. अच्छा, पण लाईन असेल तर दर्शनासाठी मग विदाऊट लाईन तुमच्याकडून? अच्छा, तर मित्रांनो या इथे ही डोली आहे आणि याचे चार्जेस 1000 रुपये आहेत. नमस्कार मित्रांनो, आता आपण जेजुरीवरनं निघतोय, म्हणजे निघालोय. पण इथे फुल जॅम आहे, पूर्ण लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. आणि आता आपण चाललोय मोरगाव गणपतीला चाललोय. आणि मग तिथून मग आपण परतीचा प्रवास सुरू करणार आहोत. आता सगळेजण फ्रेश आहेत एकदम. तर मित्रांनो आता आपण फायनली जेजुरी एक्झिट करतोय, म्हणजे हा बोर्ड आहे. आणि इथून मोरगाव 18 किलोमीटर आहे, 18. आणि बारामती 51 किलोमीटर आहे. आपली लाईन क्लिअर आहे, पण या साईडला ऑपोजिट साईडला बघाल तर फुल जॅम आहे. तर फायनली आपण आता ट्रॅफिकमधून निघालोय बाहेर. आता आपण पोचले मोरगावमध्ये. तर इथे गाडी लावूया पुढे आणि जाऊन दर्शन घेऊया आणि भेटूया आतमध्ये. मित्रांनो बघू शकता बरीच मोठी लाईन आहे इथे. तर आपण आता डायरेक्ट बाहेरून हे मंदिर दाखवतो तुम्हाला. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमृत. मित्रांनो आता आपण निघालो इथून मोरगाववरून. आणि आता आपण डायरेक्ट जाणार आहोत मुंबईला. गजानन हे गजानन हे गजानन. मित्रांनो आता वाजलेत 2:30 आणि खूप भूक लागली आहे. ॲक्च्युली इथून पुणे फक्त 20 किलोमीटर आहे, पण आता इथे जेवूया. तर या इथे आहे दत्तनचा वाडा आहे आणि खूप जबरदस्त हॉटेल दिसते. बऱ्याच गाड्या लागल्यात, तर आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया काय आहे जेवायला. तर मित्रांनो आता जाऊया आपण आतमध्ये. हे आहे हॉटेल दख्खन वाडा आणि खूप सुंदर आहे हॉटेल.
इथे खाली मांडी घालून लोक बसलेत जेवायला आणि खूप छान सुगंध येतोय इथपर्यंत. या इथे यांचा किचन एरिया आहे. आमचं जेवण आलेलं आहे आणि मी ऑर्डर केलं आहे मटन थाली. त्याच्यामध्ये सुका मटन आहे, मटनची ग्रेव्ही आहे आणि मामाने ऑर्डर केलं आहे स्पेशल मटन थाली. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे मटन आहेत आणि मामीने ऑर्डर केली आहे ती पण मटन थाली आहे आणि यांचं यायचं आहे अजून. आणि लेनियाने ऑर्डर केली आहे चिकन थाली. तर आता खूप टेम्पटिंग होतं आहे. लंच करूया मग नंतर सांगतो कसं होतं. आत्ता आमचं एकदम झणझणीत जेवण झालेलं आहे. जेवण खूप ऑसम होतं, हायली रेकमेंडेड. तर तुम्ही ताटं बघू शकतात आमची एकदम फार भारी झालेली आहे. खूप मस्त जेवण होतं, सगळ्यांना खूप आवडलं आणि आमच्या प्लेट बघू शकता. अमेझिंग जेवण होतं. मित्रांनो मजा आली तर नक्की इथे या. सो ही आहे चूल, हा वाटावर बनतात. हे दोन्ही पण कुठणे हे आहे जातो. तर मित्रांनो आता आपण आहोत दक्खनवाडामध्ये आणि हे सगळे ओनर्स आहेत या दक्खनवाड्याचे. तर खूप छान जेवण होतं, एकदम टेस्टी. तर तुम्ही इथे नक्की या, तुम्हाला पण आवडेल. मित्रांनो आता आपण पोहोचलो पुण्यामध्ये आणि आता थोडंसं ट्रॅफिक आहे इथे. तर मित्रांनो आता वाजलेत 5 आणि अर्धा तास झाला आपण पुण्यामध्ये गोलगोल फिरतोय. दोघांना ॲड्रेस विचारला, काहीतरी वेगळाच सांगतायत. GPS पण नेमका आत्ताच बंद झाला. मित्रांनो आता वाजलेत 5:30. बराच वेळ गेला इकडे आणि फायनली आम्ही पुण्याच्या बाहेर आलो आहे आणि हा इथे समोर एक्सप्रेसवे स्टार्ट होतो आहे, पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. तर मित्रांनो आता वाजलेत 6 आणि फायनली आपण आलो आहे एक्सप्रेसवेवरती. हा इथून एक्सप्रेस हायवे आपण आता जॉईन करतो आहे. हा आहे पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे. समोर सनसेट होईल आता लवकरच. आता 6 वाजलेत. तर मित्रांनो आता फायनली एक्सप्रेसवे जॉईन केला आहे आणि बराच वेळ गेला पुण्यामध्ये.